हॅलो मुलांनो, कसे आहात? मी तुमची लक्ष्मी आजी. तर आज आपण मराठी वाक्यात आपले मार्क्स कोठे कट होतात ते पाहूया. तर कोठे कोठे कट होण्याची शक्यता असते ते पाहूया. आता बघा, आपल्याला पूर्ण वाक्यात उत्तरे लिहा किंवा एका वाक्यात उत्तरे लिहा असा प्रश्न असतो. त्यावेळी काय जास्त जर मोठं असलं वाक्य तर आपण काय करतो, काहीतरी एक शब्द घालतो आणि 2 वाक्यांचं एक वाक्य करतो. तर स्वल्पविराम पण द्यायचा असतो. तर ते बघूया आपण. मे महिना जवळ आला की आम्ही गावी जायची तयारी करतो. आता कीने वाक्य जोडलं. आला, मे महिना जवळ आला एक वाक्य झालं. आम्ही गावी जायची तयारी करतो एक वाक्य, दुसरं वाक्य. पण कीने जोडलं, मग कीच्या नंतर लगेच स्वल्पविराम घालायचा. मी नवीन कपडे घेतले, नवीन चप्पल घेतले, बॅग घेतली आणि गावी नेण्यासाठी खाऊ घेतले. मग आता आपण हे 3 वाक्य हे बघा एकसारखी लिहिली. नवीन कपडे घेतले, नवीन चप्पल घेतले, बॅग घेतली. मग तिथे प्रत्येक वेळी स्वल्पविराम दिला आहे बघा. आणि नंतर आणीने जोडलं, मग तिथे स्वल्पविराम द्यायला नको. माझी परीक्षा जवळ आली की आईला सुद्धा झोप लागत नाही. आता बघा, कीच्या नंतर स्वल्पविराम घातला. शाळेत माझा कार्यक्रम होता तेव्हा 8 दिवस मी आणि माझ्या घरचे धडपडत होतो. आता शाळेत माझा कार्यक्रम होता, इथे वाक्य पूर्ण झालं. इथे पण हे आली तिथे पूर्ण झालं, पण कीने जोडलं, कीच्या नंतर स्वल्पविराम. पण आता इथे बघा, हे वाक्य पूर्ण झालं, लगेच क्रियापदानंतर स्वल्पविराम आला. आणि तेव्हा 8 दिवस मी आणि माझ्या घरचे धडपडत होतो. आता तेव्हा नाही जोडलं. लक्षात ठेवा, कीने जेव्हा जो वाक्य जोडतो त्यावेळी कीच्या नंतर स्वल्पविराम येतो. आणि बाकी कुठच्या शब्दाने ज्यावेळी असे तेव्हा, जेव्हा, म्हणून असं जोडतो त्यावेळी क्रियापदानंतर स्वल्पविराम येतो. बाबांची बदली मुंबईला झाली तेव्हा आमची धांदल उडाली. आता बघा, झाली तेव्हा इथे आलं स्वल्पविराम. सकाळी दूधवाला आला की झोपमोड होते. आता बघा, की नंतर स्वल्पविराम होते. दूधवाला आला की झोपमोड होते. दिवाळीला आईने चकली, करंजी, शंकरपाळी, चिवडा, लाडू असा 5 प्रकारचा फराळ बनवला होता. आता बघा, एकसारखी फराळांची नावं आहेत. मग प्रत्येक फराळाच्या नावांच्या मध्ये काय घातलं, स्वल्पविराम दिला. आता लाडू शेवटचा शब्द आणि म्हणून तिथे स्वल्पविराम येणार नाही, ते फराळांची नावे संपली. मग असा 5 प्रकारचा फराळ बनवला होता. आकाशात ढग जमा झाले की समजून जायचे पाऊस पडणार. जमा झाले वाक्य पूर्ण झालं, पण हे मोठं वाक्य केलं आपण की जोडून, मग कीच्या नंतर स्वल्पविराम. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय.